शब्दस्तंभ न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। पुणे शहरात गेल्या वर्षभरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेली कारवाई। जप्त केलेले सुमारे 800 किलो अंमली पदार्थ नष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। आज एकूण अंदाजन 70 ते 75 गुन्ह्यांचे 800 किलोग्रॅमचे NDPS किंमत अंदाजन 8 कोटी रुपये आहे। त्याचे आज नाश करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे आणि यामध्ये जे काही प्रोसिजर आहे त्याचे पूर्ण अवलंबन करून जे वेगवेगळे विभाग पॉल्यूशन कंट्रोल बोर्ड, एक्साइज, फोरेन्सिक यांचे सगळे आणि पंचांसमक्ष पूर्ण वजन मोजमाप कोर्टाची परवानगी नंतर सगळे प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे आणि आत्ता रंजनगाव येथे फॅक्टरीमध्ये त्याचे नाश सध्या होणार आहे। ही याचे मध्ये जुने कालापासून प्रलंबित असलेले जे पोलीस स्टेशनमध्ये मुद्देमाल होते NDPSचे ते ही प्रक्रिया आहे आणि याचे व्यतिरिक्त एक मोठा कन्साइनमेंट जे मागचे वर्षी आम्ही फेब्रुवारी महिन्यात पकडले होते ज्यामध्ये 1800 किलोची MD होती, 3700 करोड रुपयाचे मुद्देमाल होते, त्याचे नाश करण्याची प्रक्रिया पण अंतिम टप्प्यात आहे। मला विश्वास आहे की 1 ते 2 महिन्याच्या आत ती पण नाश करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल। ड्रग फ्री समाज, ड्रग फ्री पुणे हे आमच्यासाठी अत्यंत प्राधान्याचे विषय असून याचे मोठ्या प्रमाणात जप्ती मागच्या काळात करण्यात आलेली आहे, ते आज नाश करण्यात येत आहे आणि समाजामध्ये ड्रगचे सेल, ड्रगचे कन्झम्पशन, ड्रगचे पेडलिंग यावर पूर्ण विराम आणण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे। स्वारगेट केसला आज 1 महिना झाला आहे। चार्जशीट साधारण 12-15 तारखेपर्यंत जाईल किंवा 20पर्यंत असा पुणे पोलिसांचा प्रयत्न होता, पण आता 1 महिना होऊन गेला, तारीखही उलटून गेली एस्टिमेटेडची होती ती। नेमकी काय अडचण आहे, कधीपर्यंत चार्जशीट दाखल होईल? तपास अंतिम टप्प्यात आहे, लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्याची प्रयत्न सुरू आहे। 2-4-5 दिवसातच आपल्याला त्याबद्दल डिटेल कल्पना देण्यात येईल। आरोपीचा मोबाईल अजून या केसमधला मिळालेला नाही आहे, तो कधीपर्यंत मिळेल? ते कधीपर्यंत मिळेल हे नक्कीच सांगता येत नाही, प्रयत्न करण्यात आलेली आहे। मोबाईल खरी गोष्टी आहे सापडलेले नाही, परंतु सांगायचे असतील तर मोबाईलचे या केसमध्ये एव्हिडन्सच्या दृष्टिकोनातून मोबाईल न सापडणे यावर कोणताही प्रकारचे इम्पॅक्ट इन्व्हेस्टिगेशनवर किंवा एव्हिडन्सच्या दृष्टिकोनातून होणार नाही। मोबाईल काही यामध्ये महत्त्वाचे काय थोडाफार त्याचे काही गरज होता अशा काही गोष्टी नाही आहेत, तरी पण त्यांना ट्रेस करण्याची प्रयत्न सुरू आहे। सर या प्रकरणात महत्त्वाचा असा प्रश्न आहे की जी पीडित तरुणी आहे, संदीप दुनिया हा ड्रगचा मुख्य आरोपी आहे, अद्यापपर्यंत आपल्याला भेटला नाही, त्याचं सध्याचं स्टेटस काय सर? त्या आरोपीबद्दल बरोबर आहे, ते अटक झालेली नाही। सदर ते तपास जे आहे ते केंद्रीय एजन्सीकडे आहे, त्याबद्दल एक्झॅक्ट काय स्टेटस आहे त्याबद्दल मला आपल्याला अपडेट करता येत नाही, परंतु जे प्राथमिक माहिती आहे ते देशाचे बाहेर सध्या आहे आणि त्यांना अटक करण्याची प्रक्रिया केंद्रीय एजन्सीजकडून पूर्णपणे करण्यात येत आहे। सर, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील जी पीडित तरुणी आहे त्या तरुणीने आसिम सरोदे यांची विशेष वकील म्हणून देशाच्या बाहेर केव्हा गेला संदीप दुनिया? मी पूर्वीच ही गोष्टी ब्रीफ केले होतो की या गुन्हा आमचे 19, 20, 21 फेब्रुवारीचे सुमारास आमची हे रिकव्हरीची प्रक्रिया मागच्या वर्षी झाली होती आणि त्याचवेळी आम्ही कळवलं होतो आपल्याला की दिनांक 30 जानेवारीचे सुमारास त्या आरोपी नेपाळचे मार्गे देशाचे बाहेर गेला होता। सांगण्याचे अर्थ आहे की ज्यावेळी आमची केस झाली होती तत्पूर्वीच याचे ते जे आरोपी फरार आहे ते देशातून बाहेर गेला होता। सर, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील जी पीडित तरुणी आहे तिने विशेष सरकारी वकील म्हणून आसिम सरोदे यांची नियुक्ती करण्यात यावी असं तुमच्याकडे पत्र दिलं होतं, नेमकं त्याच्यावर काय कारवाई करण्यात आली? ते त्यांनी पत्र दिला होता, त्यांनी मला भेटले पण होते, त्याचे पूर्वीच त्यांनी मला पत्र देण्याची पूर्वीच एका दुसऱ्या सरकारी वकीलबद्दलचे प्रस्ताव आमच्याकडून ऑलरेडी शासनाकडे गेला होता आणि ते अंतिम टप्प्यात असल्यामुळे त्यांची विनंती मान्य करता येत नाही, त्यांना समजावून सांगण्यात आलेली आहे आणि आमचे जे सरकारी वकील आहेत त्यांच्याशी पूर्ण इन्व्हेस्टिगेशनचे पेपर्स वगैरे ते बघून आवश्यक कारवाई करण्यात येत आहे। फिर्यादी
महिलांना त्यांना ते वकील जे पाहिजे त्यांना इंटरव्हिनर म्हणून ते ठेवू शकते आणि त्याचे प्रशासनाचे तपास पोलीस एजन्सीचे पूर्णपणे सहकार्य त्यांना आणि त्यांचे इंटरव्हिनर मार्फतीने जे काही मदत असतील ते त्यांना देण्यात येते. सर DNA रिपोर्ट येतो त्याला वेळ लागतो तर त्याला काही तांत्रिक अडचणीमुळे वेळ लागतो का आता प्रोसेस अजून पूर्ण झाली नाही? यामध्ये एकदम वॉटर टाईट केस आपल्याला तयार करायची आहे. त्या दृष्टिकोनातून सर्व दिशेने तपास सुरू आहे. आम्ही आपल्याला सांगितले तपास अंतिम टप्प्यात आहे. लवकरात लवकर तपास पूर्ण करून चार्जशीट करण्यात येईल. आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल अशा प्रकारचे गुन्ह्यामध्ये 60 दिवसाची मुदत प्रोसिजर नियमाप्रमाणे आमच्याकडे असते. तर त्याचेच पूर्वी आणि इनफॅक्ट लवकरात लवकर चार्जशीट करण्याची आमची तयारी आहे. आपल्याला 1, 2, 4, 5 दिवसात याबद्दल अपडेट देतो. सर जो आरोपी आहे दत्ता गाडे त्याचा एक पोलिसांचा गणवेश घातलेला फोटो व्हायरल झाला होता. नेमका तो फोटो कुठला होता, कुठल्या पोलिसाची त्यांनी वर्दी घातली होती, याबाबत पोलीस तपासात काय माहिती समोर आली? याबद्दल सध्या काही गोष्टी समोर आलेली नाही. एक्झॅक्टली कधीचे फोटोग्राफ होता काय होता आणि या केसचे संदर्भात त्याचे फोटोग्राफचे कोणत्याही प्रकारचे लिंकेज किंवा इम्पॅक्ट या केसवर नाही आहे. थँक्यू.